नमस्कार, माझं नाव राहुल प्रदीप सावंत. आमचा पेशंट प्रदीप विष्णू सावंत 312 नंबरमध्ये होता. 132 त्यांचा काय तो नंबर असतो, त्याच्यामध्ये आमचा पेशंट होता. आमचं ऑपरेशन आम्ही 11 तारखेला इकडे ॲडमिट झालो संध्याकाळी 7 वाजता. 12 नंतर त्यांना खाणं पिणं काही नव्हतं आणि 12 तारखेला 12 जुलैला त्यांचं ऑपरेशन झालं. त्याच्यानंतर त्यांचं ऑपरेशन व्यवस्थित झालं. आम्हाला चित्रे डॉक्टर भेटले, उत्कर्ष सर भेटले, तांबेकर सर भेटले, सगळे भेटले. त्यांचं ऑपरेशन व्यवस्थितरित्याच झालेलं आहे, ठीक आहे. आणि त्यांचा थोडा जो ट्यूमर जो बोलत होते तो थोडा मोठा होता, त्याच्यामुळे ह्या हॉस्पिटलला आम्ही लगेच आलो. त्याच्यामुळे ते ऑपरेशन व्यवस्थित झालं. पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं मी तुम्हाला एक सांगतो की आमच्या रत्नागिरीमध्ये मनोज मंचेकर हे जे डॉक्टर आहेत, त्याने आम्हाला हे सगळी माहिती सांगितली की तुम्ही इकडनं लगेचच्या लगेच पहिलं चिपळूणला लाईफ केअरला जावा. लाईफ केअरला पेट सिटी स्कॅन करून घ्या, कारण की आपल्या रत्नागिरीमध्ये ती मशीनची उपलब्धता नाही आहे. आम्ही साधा सिटी स्कॅन केला. त्याच्यानंतर आम्ही चिपळूणला पेट सिटी स्कॅन लाईफ केअर हॉस्पिटलला, म्हणजे आपल्या बायपास रोड, गुहागर बायपास रोडला तिकडे आम्ही केला. त्याच्यानंतर त्यांचा आम्हाला संध्याकाळी फोन आला की उद्याच्या उद्या तुम्ही निघून पुण्यामध्ये जावा, पुण्यामध्ये तुम्हाला ॲडमिट व्हायला लागेल आणि पुण्यामध्ये तांबेकर सर आहेत, त्यांच्याशी तुम्ही बोला आणि ते तुमचं ऑपरेशन करतील. त्याच्यामुळे ऑपरेशन आमचं व्यवस्थित झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर आमचे डॉक्टर सतीश सुर्वे हे आमचे नातेवाईक आहेत. ते म्हणजे डॉक्टर मंचेकर आणि डॉक्टर सतीश सुर्वे हे ह्याच हॉस्पिटलला शिकायला होते. डॉक्टर मनोज मंचेकरसुद्धा ह्या हॉस्पिटलला शिकायला होते आणि डॉक्टर सतीश सुर्वेसुद्धा ह्या हॉस्पिटलला शिकायला होते तांबेकर सरांच्या हाताखाली. त्याच्यामुळे आमचं ऑपरेशन व्यवस्थित झालेलं आहे आणि हे हॉस्पिटल खूपच चांगलं आहे. इकडे तुम्हाला सगळी मदत चांगली भेटते. इकडचं नर्स स्टाफ अगदी तुम्ही म्हणजे लोकल हे मामा जरी पकडलात, जे सेवा करतात आपली, तुमचं काय डायपर चेंज करायचं, तुम्हाला काय म्हणजे फिरवायला न्यायचं, तरी ते उपयोगात येतं आणि ते मदतीने धावून. आणि इकडच्या नर्ससुद्धा ज्या आहेत त्या वेळोवेळी रात्री अगदी 2-3 वाजेपर्यंत त्या सेवेमध्ये उपलब्ध असतात आणि हॉस्पिटल खरोखर खूप चांगलं